माझा मुलगा अनिकेत चक्रधर म्हणून याचा 2017 मध्ये ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्याचे दोन्ही पाय गेलेत आणि त्याचं ऍक्च्युली हँडिकॅप सर्टिफिकेट बनत नव्हतं. तर कळवेला आम्हाला म्हणजे सांगितलं की एकाने सांगितलं की मस्के साहेबांकडे जा, तुमचं काम होणार. त्याच्यानंतर मग मी लगेच शाखेमध्ये गेले आणि त्यांना सांगितले असं असं आहे. मग साहेबांनी लेटर दिलं मला आणि ते लेटर मी तिकडे सबमिट केलं. त्याच्यानंतर लगेच 15 दिवसांनी माझ्या मुलाचं सर्टिफिकेट तयार झालं. ते साहेबांनी आम्हाला रेशन कार्ड, पिवळं रेशन कार्ड पण दिलेले बनवून, न 1 रुपया घेता. 2 वर्ष झालं माझ्या मुलाला अनुदान भेटतंय 24,000. त्याच्यानंतर पेन्शन सुद्धा माझ्या मुलाची चालू केलेली आहे. म्हणजे बरेचशी कामं आहे ती नरेशजी मस्के साहेबांनी केली आहे माझ्या मुलासाठी. म्हणजे 2 वर्ष झाले माझ्या मुलासाठी साहेबांनी खूप काही केलेलं आहे, मी हे विसरू शकत नाहीये. पण मला एवढं माहिती नव्हतं की साहेबांकडे माझे एवढे कामं होईल. जेव्हा मला माहित झालं तर मी साहेबांकडे डायरेक्ट धाव घेतली आणि सगळी कामं माझी चांगली झालेली आहे आणि माझा स्टॉल पण चालू आहे आणि माझं म्हणजे जे वर्षाचं उत्पन्न म्हणा, स्टॉलचे पैसे सगळे येतात, तर माझे घर व्यवस्थित चाललेलं आहे. आणि माझा मुलगा पण एकदम हे, कारण त्यांनी 2दा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. आता त्याला पण असं वाटतं की साहेबांमुळे माझं घर चालतंय, मला काहीतरी भेटतंय, म्हणजे माझं काही उत्पन्न चालू आहे. त्याच्यामुळे तो पण आता एकदम सुखरूप आहे. फक्त वर्षाची वाट बघत असेल की साहेब कधी फॉर्म येतील आणि कधी आमचे फॉर्म भरतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा पण मला खूप आदर आहे. तसेच माननीय मस्के साहेब हे पण आम्हाला खूप खूप सपोर्ट करतात आणि खूप आमच्या मागे उभे आहेत. हा, माझं मत फक्त त्यांनाच भेटणार.